लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सैन्याच्या वापरासाठी असलेला विदेशी मद्यसाठा अवैधरित्या वाहून नेला जाणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक पथकाला मिळालेली होती। पथकानं लेखानगर येथे सापळा रचून संशयास्पद कार थांबवून झडती घेतली असता कारमध्ये मद्यसाठा आढळून आला। कार चालक संशयित विकी सुधीर बटाविया याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्या राहत्या घराची पथकानं झडती घेतली असून घरातून सुमारे 11,58,231 रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आलेला आहे। वडनेर देवळाली कॅम्प रस्त्यावरून पाथर्डी फाटा मार्गे एका मोटारीतून अवैधरित्या मद्य वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली। यानंतर पथकाने त्याच्या राहत्या घरात छापा टाकला। तेथून दादरा, नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी निर्मित आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या मद्याने भरलेल्या 63 बाटल्यांसह प्रतिबंधित विविध ब्रँडच्या 65 रिकाम्या बाटल्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी विकी बटावियाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 173 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे। त्यास चौकशीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शरणपूर रोड कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आलेली आहे। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक्साईज विभागानं सापळा रचला। यावेळी बटाविया हा त्याच्या कारमधून प्रवास करत असताना पथकाला संशय आला। त्यांनी कार थांबवून झडती घेतली। कारमध्ये काही नामांकित विदेशी ब्रँडच्या 8 ते 10 मद्याच्या बाटल्या आढळून आल्या, ज्या केवळ सैन्यासाठी वापरत असल्याची मुभा आहे। याबाबत पथकानं बटाविया याच्याकडे चौकशी केली असता त्याने या मद्याच्या बाटल्या राहत्या घरी घेऊन जात असल्याचं सांगितलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।